उद्धव ठाकरेचं टेन्शन वाढलंय. उबाटा सेनेला आता खिंडार फुटणार आहे. अर्थातच उबाटा सेना फुटण्याच्या वाटेवर येऊन थांबले. दार ठोठावत आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा. अशा अनेक 2 ते 3 भाषा 2-3 हे गोष्टी सध्या सोशल मीडियावरती किंवा न्यूजवरती ट्रेंडिंग आहेत. त्यामधीलच एक महत्त्वाचं वाक्य, ठाकरे विरुद्ध खासदाराचं बंडाला सुरुवात. मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांचं स्वागत करतो मी एक वेळेस आणि सर्वांना एक विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. झालं असं, काल शिवसेना उबाटाची धगधगती तोफ संजय राऊत मीडियासमोर आले आणि एक जसा खरात भविष्यवाणी करायचा ती राऊताची भविष्यवाणी चालू झाली. ती भविष्यवाणी अशी होती की शिंदे साहेबांचे आमदार, राष्ट्रवादी सुनेत्रा पवारांचे आमदार हे फुटून भाजपमध्ये जात आहे. यावरती अनेक विचारवंतांनी यांना जोडे हल्लेले आहेत. पण त्याहून पुढे जे महत्त्वाचा विषय आहे ते म्हणजे डिनर पार्टीचा. आतापर्यंत डिनर पार्टी ही मी फक्त कपलमध्ये ऐकायचो, पण आता राजकारणामध्ये सुद्धा ही डिनर पार्टी गाजत आहे. मागे शरद पवारांची डिनर पार्टी होती. शरद पवारांना खुणखुण लागली, खणखण लागली की आता ऑपरेशन तुतारी होणार आहे. मग त्यांनी ताबडतोब सर्व आघाडीतील जे काही आमदार आहेत, खासदार आहेत त्यांना जेवायला बोलवलं आणि त्यामध्ये त्यांची मनं वळवायचा त्यांनी प्रयत्न केला असेल. मग त्यानंतर पुढला विषय आहेच, पण त्यापूर्वी जो काही एक डायग्राम चालला आहे, जे काही डॉट चालले आहेत मित्रांनो, ते प्रत्येक डॉट, ते प्रत्येक राजकारण, प्रत्येक पाऊल सांगतोय काहीतरी मोठं होतंय. ठाकरे देवभावकडे जातात, त्यावरती कोणी काही नाही बोलायचं. पण एखादा दुसरा नेत्यांना कोणी तर भाजपच्या नेत्याशी बोललं तर त्याचं असं मोठं बाजार करायचं, तर मोठी गोष्ट करायची. आता काल परवा दिवशी राज ठाकरे, आदित्य ठाकरे हे कंबोजच्या मुलीच्या बड्डे पार्टीला गेले, तर जाऊन केक खाऊन आले. मग आता ते तिथे गेले चालतात. आतापर्यंत पाहून घ्या, कंबोजच्या माध्यमातून ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला डवसलं गेलं होतं, त्यांची होती नव्हती आबरू वेशीला टांगली होती. यांच्या आबरूचे ढिंडवडे त्या ठिकाणी कंबोजने काढले होते. ते सगळे विसरून हे लाचार सेनेतील लाचार नेते तिथं जाऊन केक खाऊन आले. हे चालतं यांना. पण या ठिकाणी जर आपला एखादा खासदार गेला तर हे जमीन आसमान हे करतात. आता ह्या सगळ्यांना चपराक मारण्याला सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक पार्टी आयोजित केली होती. त्या पार्टीमध्ये उबाटा सेनेचे खासदार, सध्या ऑपरेशन टायगर फक्त नावही घेतलं तर हे थरथरतात आणि डायरेक्ट मातोश्रीवरती ते मीटिंग बोलवतात, बैठक बोलवतात. तरीही एक पट्ट्या उघड विरोध करतो आणि तो तिथं गैरहजर असतो, तो म्हणजे संजय जाधव यांना विरोध करतात आणि जाऊन ते अमित शहांना भेटतात. शिंदे अमित शहांना भेटतात. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे संजय देशमुख यवतमाळचे खासदार आणि नागेश आष्टीकर हिंगोलीचे खासदार हे त्या ठिकाणी जाऊन त्या डिनर पार्टीला हजेरी लावून जेवण करून येतात. हे फक्त जेवण असू शकतं का? हे काहीतरी जे राजकारण आहे ना, हे राजकारण काहीतरी सांगत आहे मित्रांनो. हे जे काही आता यामध्ये अनेक लोकांनी अनेक असे मुद्दे मांडले. कुणाचे मुद्दे काय, कुणी म्हणतं हे गद्दार असतील, हे काय. हे बघा, राजकारणामध्ये काही होऊ शकतं, फक्त नीतिमूल्य जपायचे असतात, विचारधारा जपायची असते. आता ठाकरेंकडं नेमकं विचारधारा कुठली उरली आहे हा एक मोठा इथं प्रश्न पडतो. आणि या खासदारांनी कुठली विचारधारा धरून चालायचं. म्हणून मला वाटलं होतं, मी यावरती बोललोही होतो पाठीमागं, की ठाकरेंना सध्या भस्म्या रोग झाला आहे. 2019ला त्यांना ती लागण झाली आहे भस्म्या रोगाची. आणि तो भस्म्या रोग आता
1-2 वर्षापूर्वी चांगला ॲक्टिव्ह झाला आहे आणि त्या भस्माचा भस्मासूर झाला आहे. जो कोणी ठाकरे सोबत येतो तो आपोआप भस्म होतो, जो राजकीय भस्म होऊन जातो. बघा आतापर्यंत जे सिटिंग आमदार आहेत ते हारले, सिटिंग खासदार हारले, नगरसेवक हारले, कित्येक लोक त्यांचं राजकारण ठाकरेंच्या नादी लागून गेलेलं आहे. हे विसरून चालणार नाही. मग अशा वेळेस जे आता सिटिंगमध्ये काही खासदार आहेत, जे काही आमदार आहेत, त्यांना पण आपलं भविष्य शक्यवर करायचं आहे, त्यांना हे राजकारणामध्ये कायम राहायचं आहे. जर शरद पवार 86व्या वर्षी येऊन खासदारकीसाठी पलंगावर असून सुद्धा तो मोह सोडत नाहीत, त्यांच्याकरता त्यांचा पट्ट्या संजय राऊत इथं रान पेटवतो, रान उठवतो आणि ह्या वयामध्ये धड बोलता येत नाही, धड चालता येत नाही, तरीही त्यांना खासदारकी हवी असते. तरी हा जे बाकीचे जे खासदार आहेत उद्धव ठाकरेचे तर तरुण आहेत, ते मध्यम वयाचे आहेत, त्यांचं राजकारण जो बाकी आहे. मग हे लोक याच्यासोबत का जातील? आणि ज्यावेळेस ते सगळं काय झालं होतं पाठीमागं नाराजी वगैरे काय, ते आता नेमकी नाराजी काय होती मित्रांनो? नाराज का होते? कारण सगळ्यात मोठा मुद्दा हे लोक नाराज आहेत आदित्य ठाकरेवर, युवराजावरती सगळे नाराज आहेत. युवराजांनी 2019च्या वेळेस एक महापराक्रम केला होता. जे काही खैरे आहेत त्यांना डावलून त्यांनी उत्तर भारतीय हिंदी भाषिक महिलांना राज्यसभा दिली. आणि आता त्याच राज्यसभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये सुद्धा 2 गट पडलेत असंही बोललं जातं. आणि या सगळ्यातून काही लोक ठाकरेवरती नाराज आहेत, काही लोक राऊतावरती नाराज आहेत आणि बरेच लोक नेतृत्वावरती नाराज आहेत. आता लोकांना कळतच नाही की उबाटाचं नेमकं पक्षप्रमुख किंवा नेतृत्व कोणाकडे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका मांडतात, संजय राऊत आणि निर्णय घेतात आदित्य ठाकरे. नेमकं कुणाकडे पाहायचं, नेमकं कुणाकडे मागायचं? मागायला गेलं तर भेट होत नाही, गाठभेट होतच नाही. मग अशा वेळेस नेमकं आपल्या अडचणी मांडायच्या कुठं? निधी भेटत नाही, कुठलं काहीच नाही. आणि ह्या पक्षप्रमुखांचं, ह्या सगळ्या मालकांचं असं आहे की ते लोकांपर्यंतही जाऊन पोचत नाही. आता जे पक्षप्रमुख, जे नेते आपल्या खासदारांना वेळ देत नाहीत, त्यांना भेटत नाहीत, ते सामान्य जनतेला कसं भेटतील बरं? आणि ते सामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावतील? आता या सगळ्या जेवणाला जे संजय देशमुख, नागेश आष्टीकर गेले होते, यानंतर उघड दाखवलं. तुम्ही जाऊन तिथं केक जाऊन खाऊन येऊ शकता, एवढे तुमची आयमाय त्यांनी काढली होती पाठीमागं. तर आम्ही का जाऊ शकत नाही? आम्हीही जाऊ शकतो हे त्यांना दाखवायचं होतं का? तर असे अनेक जणांचे प्रश्न या ठिकाणी लोकांनी उत्पन्न केलेले आहेत. पण मुळातच सांगायचं झालं तर महत्त्वाचं हे आहे की कोणत्याही क्षणी, कुठल्याही वेळी या ठिकाणी एकनाथ शिंदे खेळ करून यांचे मोठे मोठे खासदार आणि आमदार आपल्या गळाला कधीही लावू शकतात. कारण ते या खासदारांची गरज आहे, त्यांना हे सत्ता पाहिजे, त्यांना हे पद पाहिजे. अहो, आपल्या सोबतचा एखादा व्यक्ती किंवा आपला सोबतचा मित्र केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री आहे आणि आपण अजूनही झगडतो निधीसाठी. कुठेतरी त्यांचं काळजाला थोडीशी कुठे आग लागली असेल त्या लोकांच्या. यांचेच मित्र प्रतापराव जाधव हे सध्या केंद्रीय मंत्री आहेत आणि हे कोण आहेत? हे फक्त खासदार. हे असे खासदार त्यांना पक्षामध्ये सुद्धा त्यांचे पक्षप्रमुख भेटत सुद्धा नाहीत. मग अशा वेळेस ते निर्णय कधीही घेऊ शकतात, कधीही पलटू शकतात. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी खूप संयमित आहेत आणि खूप तार्किक आहेत. याचा निर्णय कुठल्याही क्षणी कधीही होऊ शकतो. ज्यावेळेस केंद्रातील सरकारला अतिरिक्त खासदारांची गरज भासेल त्या रात्रीच हा सगळा मोठा खेळ होणार नक्की आहे. तुमचे मित्रांनो एकूणच या विषयावरती मत काय आहे? खरंच ठाकरेंचं टेन्शन वाढलंय का? तुमचं मत नक्कीच व्यक्त करा, व्हिडिओ शेअर करा. रामकृष्ण.